हो बाबा, घरीच यायला निघाले. वाटेत आहे. नाही ग, उशीर झाला म्हणून फोन केला. ये बेटा, ये सांभाळून ये. हा बाबा, येते मी. नका काळजी करू. आज खूपच उशीर झाला घरी जायला. रोज छेड काढणारा मुलगा आज पण इथे असला तर. ए जानेमन, कुठे चाललीस? येतेस का फिरायला? सोड सोड माझा हात. मी तुझ्या पाया पडते. माझे आई बाबा माझ्या घरी वाट पाहत आहे. मला जाऊ दे प्लीज प्लीज. अगं चल चल ग, थोडी मजा करू येऊ. धावा धावा कोणीतरी, मला वाचवा येणाऱ्या धमाच्या तावडीतून. अरे अरे, दारा खिडक्या उघड्या ठेवून काय तमाशा पाहता? अरे, माझ्या जागी जर तुमच्या आया बहिणी असत्या तर असेच तमाशा बघत उभे राहिला असता का? अगं कोणी नाही येणार तुला वाचवायला. ही आजूबाजूची लोक फार तर काय करतील, मोबाईलवर शूटिंग करतील, पण तुला ते वाचवायला येणार नाही. वाचवा वाचवा मला कोणीतरी. हे देवा, हे दयेच्या सागरा, तू तरी धाव घे माझं रक्षण करायला. तू तरी धाव घे, तू तरी धाव घे, तू तरी धाव घे. उठ बालिके, उठ. अगं या कलियुगात तुझं रक्षण करायला ना मी येणार, ना छत्रपती शिवाजी महाराज जन्मणार, ना धर्मवीर आनंद दिघे जन्मणार. या कलियुगात तुझ्या अब्रूचं रक्षण तुलाच करावं लागेल. या नेत्यांच्या ओझ्याखाली जमलेली ही तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेकडून होणारी दिरंगाई, यामध्ये तुझ्यासारख्या पीडितांना न्याय मिळेल असं वाटत नाही. आणि हा समाज दार खिडक्या उघडी टाकून तुझ्या अब्रूची नक्तर वेशीवरती टांगताना पाहिजे. मोबाईलवर शूटिंग करेल, पण हे भेकड लोक तुझ्या मदतीला धावणार नाही. उठ बालिके, उठ. स्वरक्षणासाठी घे दुर्गेचा अवतार, घे हातात शस्त्र. वाचवा मला कोणीतरी, वाचवा. तरी शूटिंग कसली करत बसलाय? वाचवा वाचवा.